नमस्कार मंडळी, मी सूरज स्वागत करतोय तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रश्न मनातले विथ सूरज. मनोरंजन, खेळ आणि संगीत याचं सगळ्यांचं मिश्रण म्हणजे जॉयस्टिक याचाच अनुभव घ्यायला आज आपण इथं आलो आहे. जाणून घेऊया नेमकं यांच्या मनात चालले तरी काय. कसा वाटला जॉयस्टिक आणि स्ट्रेस गेला का नाही? हो, स्ट्रेस तर नक्कीच गेला आणि खरं तर आम्हाला उठायचं म्हणजे खूप जीवावर येतं, पण ते आज जॉयस्टिक आहे म्हणून ऑफकोर्स आम्ही त्यासाठी उठलो. स्ट्रेस गेला. परत तुम्ही बघताच आहात की सगळ्या एजचे लोक आहेत तिथं, एन्जॉय करतात मस्त, त्यामुळे मला खूप मस्त वाटलं. तुम्ही कुठला गेम एन्जॉय केला का नाही? आम्ही रस्सीखेच केला, पण ज्याच्यामध्ये आम्ही हारलो आहे, पण तरी सुद्धा खूप वर्षांनी रस्सीखेच खेळायला मिळाला. नवीन सगळे शाळेत जे गेम्स खेळायला मिळायचे ते सगळे इथे अवेलेबल करून दिलेले आहेत आणि मजा आली, खूप मजा आली. डान्स बीस का नाही, ह्याच्यातला कुठली ॲक्टिव्हिटी तुम्हाला जास्त आवडली आणि डान्स केला की नाही? डान्स आता लास्टसाठी करायचं आहे, लास्ट डान्स करूनच एंड करणार आहे. मेकअप खराब नाही झाला पाहिजे, शेवटला जाताना मेकअप खराब करून जायचं. सगळ्यांनी मग लास्ट डान्स. आणि शेवटचा प्रश्न असा आहे की युवा पिढीला काय सांगाल हे एन्जॉय करण्यासाठी कसं यावं, म्हणजे काय यावं हे? मला असं वाटतं की आजकाल लोक म्हणजे मोबाईल किंवा ऑनलाईन गेम्स त्यामध्येच बिझी राहतात, बाहेर एक्सप्लोअर नाही करत, आउटडोअर गेम्स नाही खेळत. सो मी त्यांना अशी विनंती करेन की बाहेर जरा पडा, एक्सप्लोअर करा, मस्त एन्जॉय करा. आणि आता उद्यापासून लवकर उठणार की आजचं उद्या जाऊन झोपणार? रोज जॉबसाठी उठायलाच लागतं, पण आज रविवार असल्यामुळे आम्ही झोप काढतोय, पण आज जॉयस्टिक आहे म्हणून परत सकाळी लवकर उठून आलो. खूप खूप एन्जॉय करा, खूप मस्त. जॉयस्टिक मध्ये एन्जॉय केला काय आणि एनर्जी आल्या काय? खूप भरपूर एनर्जी. काय काय एन्जॉय केला? सगळे गेम खेळले, सगळे लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. आजकालच्या मुलांना मोबाईलमधनं बाहेर पडण्यासाठी वेळ नाही आहे, तर सकाळने हे खूप छान नियोजन करून मुलांना पुन्हा खेळात आणलेलं आहे आणि मोठ्यांसाठी पण खूप छान एनर्जेटिक सगळ्या गोष्टी ठेवून डान्स, झुंबा वगैरे खूप छान फ्रेश वाटलं. थँक्यू. त्यांनी पण कसं बालपण अनुभवलं आहे. खूप खूप धन्यवाद जॉयस्टिकचे. तुम्ही केलं फर्स्ट टाइम आलाय का ह्याच्या अगोदर पण आलेला? येस, फर्स्ट टाइम सर. ह्याच्या पुढे पण 4 आहेत, येणार आहेत का? हो हो, नक्की येणार. या मुलांनी गेम काय खेळलेत का नाही? हो, सगळे सांगा. खूप मजा आली खेळून. सगळ्यांनी आज संडेचं लवकर उठायचं काय वैतागली नाही हो? कशाला, आज सुट्टीचा दिवस आहे निवडून काय सकाळी उठणं लवकर चांगलंच असतं ना. इथून पुढे उठणार काय फक्त रविवारीच उठणार? एन्जॉय केला ना? खूप 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 शुभेच्छा. चालेल चालेल. संडेचा दिवस आहे आणि त्यासाठी सकाळी जॉयस्टिक केलेलं आहे. कसा अनुभव आहे तुम्हाला, काय वाटतं याबद्दल? सकाळ जॉयस्टिकचं हे मी आता 3रं वर्ष जॉईन करतोय आणि प्रत्येक वेळेला इथं भल्या पाठी उठून सगळे कोल्हापूर एकर याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने सहभागी होतात आणि खास करून मी तरी रवी चव्हाणच्या झुंबा डान्ससाठी येतो. खूप चांगला डान्स असतो आणि लहान मुलांना पण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. पारंपरिक आपले जे खेळ आहेत, कोल्हापूरच्या पारंपरिक मातीचे खेळ असू देत, जुने लुप्त होत खेळ चाललेले खेळ असू देत, हे सगळे सहकुटुंब सगळे एन्जॉय करतात. आणि आजचं आपलं जीवन जे बाहेर असतं, रोजचं ऑफिस वर्क, तर त्या ताणतणावातून बाहेर येऊन एक रविवारचा संडे आपण खरोखर फंडे बनवू शकतो. सकाळचा हा उपक्रम अतिशय चांगला आहे, त्याला खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही काय ॲक्टिव्हिटी आणले का नाही? मी याच्यासाठी दरवर्षी म्हणजे कविता एक केलेली आहे आपल्या या सगळ्या उपक्रमावर. तर ते कविता अशी आहे, सकाळ जॉयस्टिक हे कवितेचं नाव आहे आणि सकाळची कल्पना आणि 7 प्रायोजक श्रीश्री बिल्डर्स आणि डेव्हलपर्सची. सकाळची कल्पना आणि 7 श्रीश्री बिल्डर्स आणि डेव्हलपर्सची. फिटनेस, खेळ आणि मनोरंजन, कलेला पाठबळ, सहप्रायोजक चितळेंची. फिटनेस, खेळ, मनोरंजन आणि कलेला पाठबळ, सहप्रायोजक चितळेंची. वर्ष तिसरे सकाळच्या उपक्रमाचे कोल्हापूरकर उठती भल्या पहाटे. वर्ष तिसरे सकाळच्या उपक्रमाचे कोल्हापूरकर उठती भल्या पहाटे. पाऊले वळती जॉयस्टिकच्या दिशेने. लुडो आणि सापशिडीच्या खेळाने बालचमूच्या मनी आनंद उमटे. आनंद उमटे. आनंदाच्या जोडीला उपजत कलागुणांना वाव. बिबट्या आला तरी त्याला न भिणारे आम्ही राव. आनंदाच्या जोडीला उपजत कलागुणांना वाव. बिबट्या आला तरी त्याला न भिणारे आम्ही राव. कोरिओग्राफर रवी चव्हाणचा भन्नाट झुंबा डान्स.
लयबद्ध तालावर तरुणाई थिरकती, जॉयस्ट्रीटच्या आनंदाचा नजारा अफलातून असतो वाव. लयबद्ध तालावर तरुणाई थिरकती, जॉयस्ट्रीटच्या आनंदाचा नजारा अफलातून असतो वाव. धन्यवाद. खूप छान कविता केली तुम्ही. कसा वाटला तुला स्टेट टॉयचा अनुभव कसा आला? मला छान वाटलं. मागच्या वर्षी पण आम्ही आलेलो, ह्या वर्षी पण म्हणजे सेम होतं, पण छान वाटलं. काय बदल केला पाहिजे यार? तुला काय वाटतं, नवीन ऍक्टिव्हिटी काय घेतली पाहिजे, काय ऍड केलं पाहिजे काय? नाही, बदल असं काय वाटत नाही, जे आहे ते व्यवस्थित आहे, छान आहे. फक्त फूड स्टॉल पाहिजेत. आणि स्ट्रेस गेला का तुझा? होय होय, डान्स वगैरे सगळं छान होतं. बॉम्ब अजून उठली सकाळी लवकर काय रोजच उठलीस? फक्त आजच ह्याच्यासाठी. आणि पुढे येण्यासाठी काय फिटनेस बद्दल काय सांगशील मुलांना? नवीन मुलं मोबाईल मधून बाहेर पडून एन्जॉय करण्यासाठी फॅमिली सोबत, म्हणजे लहान मुलं सगळी येतात, मोठे पण येतात, त्यांना काय सांगशील? नाही, यायला पाहिजे, ऍटलीस्ट 2-3 तास तरी द्यायला पाहिजे स्वतःसाठी.